नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 273 ते 277 सहवासामध्ये आपण जाऊया. भगवंतांनी स्वतःच्या मुखाने ही गोष्ट उघडपणे आपल्याला सांगितली आहे की मनरहित अशी जी एक अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये जे स्फुरण झालं, त्या स्फुरण रूपी अंकुरामधनं पुरुष अर्थात जीव आणि प्रकृती जन्माला आली. त्या दोघांना जन्म देणारा पिता अर्थात ह्या विश्वाचा पितामह मीच आहे. याही पुढे भगवंत जो विस्तार झालाय त्यामध्ये आपल्या स्वतःचं स्वरूप काय आहे हे स्वमुखातून प्रगट करतायत. ते म्हणतात, आणि आघवेया जाणणे याचिया वाटा, आणि आघवेया जाणणे याचिया वाटा, जया गावा येती गा सुभटा, जे वेदांचिया चोहटा वेद्य जे म्हणिजे. अहो, ज्याला जाणून घ्यायचंय, ज्याला समजून घ्यायचंय, ज्याला अनुभवायचंय, त्यासाठीचे जे काही मार्ग वाटा शास्त्राने प्रगट केलेले आहेत, दाखवलेले आहेत, त्या सर्व वाटा ज्या गावाला येऊन मिळतात, एखाद दुसरी वाट नाही तर सर्व वाटा, जे काही भगवंताकडे जाण्याचे मार्ग आहेत, ज्या काही वाटा आहेत, त्या सगळ्या वाटा ज्या गावाला येऊन मिळतात, ते कोण आहे? ते मीच आहे. आणि म्हणूनच भगवंत म्हणतायत, जे वेदांची चोहटा म्हणजे चारी वेद, जे वेदांची चोहटा वेद्य जे म्हणिजे. वेद्य म्हणजे वेदांनी जे जाणायला सांगितलंय, जे अनुभवायला सांगितलंय, अर्थात परब्रह्म, ते वेद्य. चारी वेदांनी सुद्धा जे जाणायला सांगितलंय वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या मार्गाने, ते सुद्धा ज्या गावाला येऊन पोचतं, तेही मीच आहे. त्या गावाला येऊन पोचलं की काय होतं? अर्थात आपल्या आराध्य देवतेपाशी येऊन पोचलं, परब्रह्मापाशी येऊन पोचलं की काय होतं? जेथ नाना मतान बुझावणी जाहाली, एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली, चुकली ज्ञाने जेथ मिळो आली, जे पवित्र म्हणिजे. अहो, ते गाव अर्थात तो भगवंत, त्या गावाला येऊन आपण पोचलो. त्या ठिकाणी काय होतं? अनेक वेगवेगळी मतं. भगवंतापर्यंत कशा रीतीने पोचता येईल हे सांगणारी अनेक वेगवेगळी मतं आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, पण ती सगळी वेगवेगळी मतं एकरूप होतात. त्यांच्यातला वेगवेगळेपणा संपून जातो. एवढंच नाही, एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली. अहो, भगवंताला जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने आपापलं शास्त्र रचलंय, आपापला मार्ग दाखवलाय. पण ज्ञानोबाराय म्हणतात, एका शास्त्रात एक सांगितलं, दुसऱ्या शास्त्रात एक सांगितलं, अशी अनेक शास्त्र, पण त्या
शास्त्रांमध्ये सुद्धा एकमेकांमध्ये जी अनोळखी होती, म्हणजेच वेगवेगळी मतं होती, ती सुद्धा माझ्यापाशी आल्यावर मिटून गेली. आणि एवढंच नाही तर चुकली ज्ञाने जेथ मिळो आली, जे पवित्र म्हणिजे. आणि एवढंच नाही तर काही मत चुकली होती, काही ज्ञानाच्या गोष्टी विपरीतपणे सांगितल्या गेल्या होत्या, पण त्या सुद्धा या गावाला आल्यावर म्हणजेच माझ्यापाशी आल्यावर शुद्ध आणि पवित्र झाल्या. पै ब्रह्मबीजा जाहला अंकुर. पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू, घोष ध्वनी नादाकारू, तयांचे गा भुवन जो ओंकारू, तोही मी गा. अहो, एवढी मतं, एवढे विचार, एवढे तर्क, एवढे शास्त्र, एवढे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान हे प्रगट कुठून झालं? शब्द ब्रह्मात्म प्रगट झालं. ज्ञानोबा राय म्हणतात त्या परब्रह्मरूपी बीजातून काय प्रगट झालं? अंकुर प्रगट झाला. या परब्रह्मरूपी बीजातून जणू काही एक अंकुर प्रगट झाला आणि त्या अंकुरामधनं हे शब्द ब्रह्म प्रगट झालं. पण ते कसं प्रगट झालं? घोष, आवाज, उच्चार, ध्वनी, नाद आणि आकार, ह्या 4 प्रकारे तो प्रगट झाला. म्हणजे जणू काही वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या 4 वाचांच्या रूपाने हा अंकुर प्रगट झाला. आणि या 4 वाचांचे घोष ध्वनी नादाकारू, तयांचे गा भुवन, भुवन म्हणजे घर, या 4 वाचांचे राहण्याचे घर जो ओंकारू. ओंकार रूपी घरामध्ये या 4 वाचा राहतात. भगवंत म्हणतात तोही मी गा. अहो, ते भुवन, तो ओंकार मीच आहे. आणि अशा ह्या ओंकाराच्या बाबतीत भगवंत म्हणतात, जया ओंकाराची ये कुशी, अक्षरे होती अ उ मकारेंसी, जिये उपजत वेदेंसी उठली तिनी. अहो, असा जो ओंकार तो मीच. आणि त्या ओंकाराच्या कुशीमध्ये अर्थात आपल्या आराध्य देवतेच्या परब्रह्म स्वरूप भगवंताच्या कुशीमध्ये अक्षर होती. कुठली अक्षर होती? 3 अक्षर होती. अ उ मकारेंसी. ही 3 अक्षर उपजली, प्रगट झाली. आणि कशी प्रगट झाली? प्रगट होता होता उपजत वेदेंसी उठली तिनी. तिन्ही वेदांना घेऊन ती प्रगट झाली. म्हणून ऋग, यजुः, सामू हे 3 म्हणे मी आत्मारामू. एवं मीची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. भगवंत म्हणतात आणि अशा प्रकारे ही 3 अक्षर 3 वेदांना घेऊन उपजली, प्रगट झाली. म्हणूनच ऋग्वेद, यजुः, यजुर्वेद, सामू व सामवेद हे 3 वेद म्हणे मी आत्माराम. भगवंत म्हणजे साक्षात आत्माराम. भगवंत म्हणतात म्हणूनच हे 3 वेद, अहो मीच आहे, मीच तो आत्माराम आहे. एवं मीची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. आणि एवढंच नाही तर मीच शब्द ब्रह्माचा कुलक्रमू आहे. म्हणजे काय तर शब्द ब्रह्म, ब्रह्म शब्दांच्या साह्याने ज्यातून प्रगट झालेलं आहे. अर्थात वेद, शास्त्र, उपनिषद, नाम, भगवंताचं नाम. ज्या ज्या प्रकारे हे परब्रह्म शब्दांच्या साह्याने प्रगट झालेलं आहे त्याचा कुलक्रमू, कुळ म्हणजेच वंश आणि क्रमू म्हणजे परंपरा.
ती परंपरा मीच आहे. म्हणजेच याचा अर्थ माझ्यापासनं अर्थात भगवंतापासनं अर्थात आपल्या आराध्य देवतेच्या कुशीमधनंच हे सगळं जन्माला आलेलं आहे, प्रगट झालेलं आहे. माऊली हो, आपल्या आराध्य देवतेच्या नामाचं स्मरण करत जेव्हा आपण त्यांचं रूप आठवू, स्मरण करू, त्यावेळी ह्या गोष्टी ध्यानात ठेवून हा भाव धारण करून त्यांचं स्मरण करावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.